मंडळी, पूर्वी बुवा तिथं बाया असं हसत हसत म्हटलं जायचं, पण आज परिस्थिती अशी झाली आहे की बुवा तिथं राजकारणी असं म्हणावं लागतं। ही केवळ म्हण राहिलेली नाहीये, आपल्या महाराष्ट्राचं विदारक वास्तव बनत चाललंय। हा तोच महाराष्ट्र आहे ज्यानं अंधश्रद्धा निर्मूलनाचा या देशाला कायदा दिला, ज्यानं देशाला पुरोगामी विचार दिले, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा जपली। पण आज त्याच भूमीत राजकारण तंत्रमंत्र, जादूटोणा, भोंदूगिरीच्या सावलीत उभं राहत असेल तर हा केवळ विरोधाभास नाहीये, हे आपल्या सगळ्यांसाठी शर्मेची बाब आहे। आज सभागृहातली भाषणं नेत्यांची तुम्ही ऐकली असतील, एकमेकांवरचे आरोप ऐकले असतील। त्यात कोणी मुख्यमंत्री होण्यासाठी पूजा घालतोय म्हणे, कुणी दुसऱ्याला पाडण्यासाठी जादूटोणा करतोय, कुणी रक्तानं आंघोळ करतोय म्हणे, कुणी बोटं कापली म्हणे, घरासमोर अघोरी विधी केले म्हणे, अनेक आमदारांनी आपली बोटं कापली म्हणे। हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की खरंच महाराष्ट्राचं राजकारण हे महाराष्ट्राचं राजकारण आहे की अघोरी प्रयोगांची प्रयोगशाळा आहे? जनतेच्या मतांनी निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर भोंदूंच्या पायावर आडवे होत असतील तर मग जनतेनं कुणावर विश्वास ठेवायचा? विज्ञानावर की अंधश्रद्धेवर? संविधानावर की तांत्रिकांच्या जपांवर? प्रश्न खुर्चीचा नाहीये, प्रश्न मानसिकतेचा आहे। सत्तेसाठी जर कुणी काहीही करायला तयार असेल तर मग विचारधारा कुठे राहिली आहे? आज राज्याचा पैसा, सत्ता, यंत्रणा हे सगळं जर भोंदूंच्या पायाशी झुकत असेल तर ही केवळ राजकीय चूक नाहीये, ही सामाजिक अधोगती आहे, महाराष्ट्राच्या अधोगती। लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचा आवाज, पण ते जर अंधश्रद्धेचे ब्रँड अँबॅसेडर बनत असतील तर समाज कुणाकडे पाहणार आहे? म्हणून आज वेळ आली आहे आपण सगळ्यांनी आरशात पाहण्याची, नेत्यांनी, जनतेनी आणि प्रत्येकाने। आज हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला?